ह्या कार्तिकेयाचा प्रणाम स्वीकार करावा। कार्तिकेय, म्हाळसेला ती गतजन्मात कोण होती ह्याचे स्मरण नाही, परंतु आपल्याला ठाऊक आहे की म्हाळसा म्हणजेच पार्वतीचे रूप, त्यामुळे तिच्या अंतर्मनात ती गोष्ट असणारच। हो, तेव्हा तिला संबोधताना माते म्हणून हाक मारण्याऐवजी देवी अशी हाक मारावीस। हे अजून एक बंधन माझ्यावर आले आहे। नेहमी असेच होत आले आहे, पण असं असलं तरी मी त्याचे पालन नक्कीच करेन। प्रणाम देवी। आख्यानात तुमचे दर्शन झाले, पण पुन्हा तुम्हाला भेटावंसं वाटलं आणि ती इच्छा आता पूर्ण झाली। होय, मला देखील तुम्हाला भेटून आनंद झाला। मी या जेजुरी गडाच्या आत आज पहिल्यांदाच आलो आहे। म्हणजे ह्या आधी या गडाचे मी बाहेरून दर्शन घेतले होते, आत आलो नव्हतो। असं का? कारण तशी अनुमतीच मला नव्हती। अनुमती नव्हती? पण असे का? देवी, प्रत्येक गोष्टीसाठी एक सुयोग्य वेळ यावी लागते आणि आता हा क्षण तसाच आहे। कुमार, तुमचे गडावर स्वागत आहे। तुमच्या भेटीने सर्वांनाच आनंद झाला आहे हे निश्चितच आहे। देवा, मला निघायला हवं। येऊ मी? कार्तिकेय, मी म्हाळसेची इच्छा पूर्ण केली आहे, तेव्हा तुम्ही बोला। मी गडाच्या अंतर्भागात आहे। आज मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार केला आहे। तुम्ही सगळे आलात, मला आनंद वाटला। कार्तिकेय, आपण आसन ग्रहण करावे। देवी, आपण इतकं केलं माझ्यासाठी, यानेच मला एवढा आनंद झालाय की असा योग कधी येईल याची कल्पना देखील केली नव्हती मी। तुम्ही आधी गडावर येऊन परस्पर निघून जायचात, ते मला आवडलेलं नाही। त्यासाठी आपण मला क्षमा करावी। कार्तिकेय, क्षमा नंतर मागावी। मला वाटतं सर्वांनी आसन ग्रहण करावे। लक्ष्मीदेवी, बंधू, आपण देखील आसन ग्रहण करावे। मला पुरेल एवढं अन्न आहे ना? तुला हवं तितकं भोजन कर। गणेश, म्हाळसा म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचे प्रतिरूप, तेव्हा भोजन कमी कसे पडेल?
हे माझं कौतुक आहे की काही संकेत? देवी, आपल्याला विशेषण दिलं त्यांनी. हाळसा, तुम्ही देखील आमच्यासोबत भोजन केलं असतं तर. नाही, मी आज स्वतः तुम्हा सगळ्यांना वाढणार आहे. आज बऱ्याच दिवसांनी सहभोजनाचा योग आला आहे. आता सगळ्यांनी भोजनाला सुरुवात करावी. कार्तिकेय, तुम्ही भोजनाला सुरुवात नाही केली. काय झालं? काही नाही. कार्तिकेय, भावनेच्या भरात वाहून जाऊ नये. मला कल्पना आहे की तुला काय वाटत आहे. तुझ्यासाठी हे सर्व काही नवीन आहे, पण तू काळजी घ्यावी. नंदी, तुम्ही या, भोजनासाठी आसन ग्रहण करा. नाही माते, मी हे दृश्य बघायला मिळेल म्हणून आलो. नंदी, तू देखील ह्या भोजनाचा लाभ घे. मातेचे भोजन झाल्यानंतर मी भोजन करेन. माझ्यासाठी हा प्रसादच आहे. मी याला नाही कसे म्हणू शकेन. आख्यानात कार्तिकेय यांचा उल्लेख झाला आणि त्यांनी राजवाड्यात दर्शन दिले. होय, त्यानंतर ते गडावर पुन्हा आले. त्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. होय, मला बी सांगायचं आहे. कालच्याला मला बी त्यांचं दर्शन झालं जी. काय? होय,